So hello everyone guys, how are you all? Hope so you all are doing good. This is your friend Rishi Murad. I'm back with a new vlog. तर आज तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे ह्या नाशिकच्या सेकंड पार्टमध्ये, ह्या ब्लॉगच्या सेकंड पार्टमध्ये. काल पहिला पार्ट सुरू केलेला आणि आज सेकंड पार्ट करतो आपण त्याचा. आज दुसरा दिवस आपण नाशिकमध्ये आहोत आणि आज खरं तर फील होतं आहे बघा, ह्या बॅकग्राऊंडवरून तुम्हाला समजत असेल, आज खरं तर फील होतं की हा मी नाशिकमध्ये आलो आहे करून. बिकॉज कालपर्यंत फक्त त्या हॉलमध्येच होतो, मी त्या लॉनमध्येच होतो आणि आज मस्त इथं वातावरण बघा किती भारी आहे. काल रात्री आम्ही इथे आलेलो झोपायला. कालचा ब्लॉग जर बघितला नसेल तर आधी जाऊन तो ब्लॉग बघून या. त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेल आम्ही किती धमाल किती मस्ती केली. आणि त्यानंतर काल रात्री इथे आलेलो झोपायला आणि त्यानंतर पण आम्ही फोटोज वगैरे काढले मस्तपैकी. पण रात्री हा जो व्ह्यू आहे हा दिसत नव्हता आणि सकाळ झाल्यानंतर खूप मस्त व्ह्यू दिसतो इथे. आणि आता फ्रेश व्हायचं आहे, त्यानंतर जायचं आहे हॉलवरती पुन्हा. आणि आज वेडिंग आहे, आज लग्न आणि रिसेप्शन आहे. सो संध्याकाळी रिसेप्शनचा पूर्ण एंट्री वगैरेचा आपला हे इव्हेंट म्हणजे पूर्ण आपल्याला प्लॅन करायची, एंट्री वगैरे प्लॅन केलेली आहे, फक्त आपल्याला घडवायची आहे स्पेशल एंट्री आज. आणि त्यानंतर हे लोक सगळे आता खाली गेलेत, फ्रेश होतात. मी पण फ्रेश होईल. मी पण जस्ट उठल्या म्हणलं व्लॉग सुरू करूया. अजून तर मी खाली पण नाही गेलो, जस्ट उठलो. आता इथे जाऊन खाली सगळ्यांसोबत हे जे दिसत नाही त्यासोबत मस्त एन्जॉय करूया आणि फ्रेश होऊन मग निघूया या बसने डायरेक्ट हॉलवरती. चलो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही पुन्हा आता हॉलवरती आलेलो आहोत, हे बघा. आणि आता नाश्ता घ्यायला आलोय. ब्लॉग सुरू केल्यावर अशी टेप असते लगेच सगळ्या हातात. आणि अशा रीत्या दादा आपल्याला पोहे देतात. दादा हात दाखवा. क्या बात आहे. हा बोलता हम भी सोय, पण तुम्ही झोपलेत ना. आम्ही लय भारी झोपले तिथे. शुभमकार आला नाही तिथे, त्याच्या चेतनच्या मामांच्या घरी, पण मजा आली मामांच्या घरी. चलो आता नाश्ता करून घेऊया पटापट. आणि नाश्ता झाल्यानंतर आपल्याला सेटअप लावायचं, त्याची तयारी करायला घेऊया. चलो. मला पण द्या. अशी डेव असते, बघितलं का, अशी डेव असते लगेच. म्हणून ब्लॉगर बना. ओके, तर आता आम्ही चेंज करून इथे रेडी झालेलो आहोत लग्नाच्या विधीसाठी. तर लग्नाची विधी ते बघा तिथे पाठीमागे चालू आहे ह्या साईडला आतमध्ये. आणि आत खूप गर्दी होती म्हणून मग मी बाहेर आलो इथे. आणि हे सगळे फोटोशूटसाठी गर्दी बघा किती झाले ते बघा. ही जी गर्दी दिसते ही फक्त फोटोशूटसाठी आहे. आणि फोटोग्राफर बिचारा तो एकटाच आहे ते बघा तिकडे. म्हणून बोललो बाकीच्यानं बोललो सतवायला नको, आपण जरा बाहेर राऊंड मारूया. तर मी आणि जॉय बघा आम्ही दोघं जरा फक्त बाहेर आहोत. हे बाकी सगळे बघा इथे लाईन लावून होते ते बघा, हे सगळे फोटोशूट करायला. काय बोललो बिचारा तो एकटाच आहे फोटो काढायला आणि आपण दोघं सगळे तिकडेच. आणि आपण दोघंच त्याला बिचारायला समजून घेतो आणि बाहेर उभे आहेत. आपल्याला फोटोची गरज नाही. आमच्याकडे दोघांकडे पण आयफोन आहेत ना, मी याच्यात शूट करतोय. बघूया आजचा दिवस कसा जातोय. आज तर धमाल खूप मजा आली काल, है ना. काल रात्री कालचा दिवस पण ट्रेन मध्ये पण मजा आली. काल ट्रेन आणि तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आम्ही लग्न झालेलं आहे, जेवण वगैरे झालेलं आहे सगळं. आता आम्ही परत सेटअप लावायला सुरुवात केली आहे बघा. आणि आता इथे ग्रँड एंट्री होणार आहे थोड्या वेळानंतर, म्हणजे संध्याकाळी. आता सिद्धेश पण बघा शॉर्ट्स वगैरे घाला. मी पण इथे खाली बघाल तर शॉर्ट्स वगैरे घालून मस्त आहे की नॉर्मल आलं. फक्त हे दोघं बाकी चेंज करायचे. कपडेच नाही आता काय चप्पल कोणाचे बाबा घाल तू, तुला संध्याकाळी घालायला शूज नाही ना. तर बघूया सेटअप कसा होतं आणि नंतर एंट्री तुम्ही सांगा. मी एंट्री टाकेल ब्लॉगमध्ये. एंट्रीमध्ये मला सांगा कमेंटमध्ये
की आजची जी एंट्री होती ही कशी झाली वगैरे ऑल एव्हरीथिंग. सो चला सेटअप करून घेतो आणि मग भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो इथून असणार आहे ती एंट्री, ग्रँड एंट्री जी असणार आहे. हे जे पिलर्स लागतात याच्यावरती मोठे बलून्स येणार आहेत आणि हळूहळू काय नाही चलेगा. सावकाश सावकाश. ते बघ ते वरून बेंड होत आहेत रे, बेंड नको करून देऊ. अरे आधी पाठचा बाकी आहे सिद्धेश, हे चुकीचे लावले सिद्धेश, तू सांगतो लाव उभे कर. ठीक आहे. सो मित्रांनो इथून एंट्री असणार आहे एल शेप मध्ये. तिथं पाठीमागेचा हा पॅसेज दिसतो, हा इथून आधी एंट्री होईल. तिथे लो फॉग असणार आहे, नंतर पायरोज असणार आहेत. नंतर पुढे आल्यानंतर इथून बलून ब्लास्ट इथे सेंटरला येतील ते, मग बलून ब्लास्ट होईल. मग त्यानंतर पायरोज पेटतील, मग पायरोज पेटल्यानंतर मग ब्लास्टर्स पेटतील. ब्लास्टर्स पेटून झाल्यानंतर ते इथून असे वरती येतील आणि स्टेजवर जाऊन इथे सेंटरला बसतील. इथे बॅकड्रॉप हा ओपन केला जाणार आहे. पुढे तुम्ही बघा ना यार, मी सांगण्यात मजा नाही, तुम्ही डायरेक्ट प्रॅक्टिकल बघा समोरासमोर किती मजा येते. सो चलो, हा जो सेटअप आहे हा थोड्या वेळानंतर रेडी झाल्यानंतर कसा दिसेल हे बघूया. इन 3, 2, 1 गो. चिरंजीव सतीश सौ अंजनाव श्री अंदाज बोडके. तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा दिवस पूर्ण धावपळीत गेला आणि इव्हेंट होता, भरपूर गोष्टी होत्या. त्यानंतर आम्ही डान्स केला, फोटोज काढले, रील बनवले, रील अपलोड पण केले, अशी भरपूर धावपळ होती. आणि आता आम्ही बसलो जेवायला. जेवण बंद झालेलं पण परत चालू, जेवण संपलेलं पण परत आम्ही आता सुरुवात केली आहे. जे सगळे बसलो जेवायला त्यांनी वाढला आमच्यासाठी, फक्त बघा 2च टेबल लावलेत फक्त आमच्यासाठी. सो आता जेवण झाल्यानंतर निघायचं परतीच्या प्रवासाला, म्हणजेच मुंबईला पुन्हा एकदा. आणि बघूया पुढचा प्रवास कसा होतो. व्लॉग इथेच एंड नाही करणार आहे, बिकॉज मे बी पुढे निघताना बसमध्ये आम्ही थोडीशी एन्जॉयमेंट करणार आहोत. सो लेट्स सी, ती दाखवत आली ती देखील दाखवेल. ऑरेंज बसमध्ये आपण ब्लॉग एंड करूया. आणि हे बघा, अरे घेतले किती? अरे बापरे, मी घेतलेच बघा किती. अरे अरे बाय बाय बाय.
बर्फी आणि जेवण एकत्र झालेलं आहे. गोड तिखट असं कॉम्बिनेशन. आणि हिला बरं होतं. सो असं आमचं प्रेम ओटी चाललंय सगळ्यांचं आता. या ओके. तर मित्रांनो अशा प्रकारे जसं मी तुम्हाला सांगितलेलं की मी ब्लॉग एंड नाही करत आहे बिकॉज काही होऊ शकतं तिथे घडलेलं. सो आम्ही जे मुंबईला जाणार होतो बसमध्ये बसून आम्ही परत खाली उतरलो कारण का बसमध्ये जागा फुल झालेली, खूप गर्दी होती. आणि आता सिद्धेश वगैरे सगळेजण पुढे गेले. आम्ही मोजकेच काही लोक आहोत जे परत कालच्या मामांच्या घरी आम्ही थांबलेलो. येस थँक्यू दादा लाईटसाठी. सो कालच्या मामांच्या घरी आम्ही थांबलेलो दापूरला. सो आम्ही तिकडे आता चाललोय पुन्हा आणि आजची रात्र तिकडे काढून सकाळी परत नाशिकला जाऊन मग आम्ही घरी जाणार आहोत. सो असा असणार आहे पूर्ण प्रवास. आणि आज पण तिकडे गेल्यानंतर आम्ही प्लॅन करतोय आज पण एक लीग झाली पाहिजे, क्रिकेट टुर्नामेंट झाली पाहिजे असा प्रयत्न चालू आहे आमचा. सो बघूया. आणि आमच्यामध्ये आज एक नवीन कंटेस्टंट ॲड झालेली, एक नवीन प्लेअर. तुझं नाव काय? श्रुती ॲड झाली आज. म्हणजे ती आधीपासून होती पण ती तिच्या ग्रुपसोबत होती, आज आमच्यासोबत आहे. सो ती पण आमच्या ग्रुपचा भाग होता. दिसतेस ओके. सो चला मामांच्या टॅरेसवरती भेटूया डायरेक्ट. चला. मुली कुठे गेली? तिसरी कुठे आहे? अच्छा हे बघा ह्या 3 मुली वर्सेस आम्ही 3 मुलं. हे बघा हे. येस बोल. हेड्स आणि टेल्स. टेल झालेला आहे. अशा रीत्या आम्ही सेकंड बॅटिंग घेणार आहे. पहिली तुमची बॉलिंग. पहिली तुमची बॅटिंग आम्ही बॉलिंग करतो. आम्ही बॉलिंग करतो. टॉर्च इथे तुमची बॅटिंग आहे ना. पहिला चेतन बॉलिंग करेल आमच्यातून. चेतन चल चेतन का फक्त ऍक्टिंग कर. टाकला पण नको बोलू. टाकला 6 एक बॉल 6 रन. 6 33 होते वेगळं 39 झाले. टाकला मला वाटलं आणि ही बघा ही 6 मारते आणि ठीक आहे होतं आपण आपल्या बॅटिंग 45. आता ही चला हे चालू 65 टार्गेट आहे आता आम्हाला. आणि आमचा पहिला खेळाडू विराट कोहली ओपनिंग करणार आहे आमचा. टाकला मिथिलेश 6 मारला ना. बॉल 6. लवकर सोडू नको रे. चलो. टाकला 2 बॉल 7 1 बॉल 7 1 बॉल 7. टाकला कमाल चेतन 11 2 बॉल 11. टाकला 17 षटकार. शपथ 3 बॉल 17. एक बॉल 3 धावांची एक बॉल 3 धावांची आवश्यकता. आता थांबा जरा. तुला वाईट टाकणार आता. थांबा. टाकला. सो मित्रांनो अशा रीत्या आज देखील आम्ही ही मॅच जिंकलो आहोत आणि आता आम्ही झोपायला जातो. सो हा ब्लॉग इथेच एंड करूया आणि भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाइस. सी यू सून इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय.